होते फोन लाईन वर आहेत. नमस्कार मॅडम, अमंती मॅडम बोलता का? हो, आकाशवाणी अमरावती आपल्या आयुष्यात किती महत्वाची, आपण काय सांगाल त्याबद्दल? हा, आकाशवाणीमुळे मॅडम आम्ही खूप काही शिकलो आहोत. आम्ही जे घडलो ते आकाशवाणीमुळेच घडलो. मी 1980 पासून आकाशवाणी ऐकत आहोत. त्यावेळेस अमरावती आपली आकाशवाणी नव्हती, त्यावेळेस होती नागपूर आकाशवाणी. काही दिवसांना अमरावती आकाशवाणीचं भूमिपूजन झालं. मग खूप आनंद झाला. आणि म्हटलं आता ऐकायला भेटलं, आम्ही अमरावती आकाशवाणीवर बोलत आहोत, हे ऐकायला भेटते म्हटलं आपल्याला. आता भूमिपूजन झालं त्यावेळेस आम्ही आलो होतो, बंदोबस्तात होतो. तर त्यामुळं जागा बिगा पाहिली, ते पाहायला आठवलं आणि खूप छान वाटलं. अमरावती आकाशवाणी होत आहे बा, आता आपल्या अमरावती काहीतरी नवीन होत आहे. आता ते नंतर मग त्या प्रतीक्षेत होतो आम्ही, कधी चालू होते. जेव्हा याचं उद्घाटन झालं त्यावेळी आपण बंदोबस्ताच्या वेळी इथे होतात, आणि जेव्हा प्रत्यक्ष प्रसारण सुरू झालं आकाशवाणी अमरावती केंद्राचं, कार्यक्रम प्रसारित व्हायला लागले, त्यावेळी आपली भावना काय होती? काय वाटलं आपल्याला आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर? खूपच छान भावना होती मॅडम. ते प्रसारण चालू व्हायच्या आधी तुमची टेस्टिंग चालू होती, त्याची जी रेंजची टेस्टिंग चालू होती ते सुद्धा मी पाहिली आहे, ते सुद्धा मला माहित आहे. आपल्या आकाशवाणी अमरावती आकाशवाणी खूप छान आम्हाला कार्यक्रम दिले. आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम जे प्रसारित होतात त्यातनं आपल्याला काय मिळतं? त्याबद्दल तर मॅडम खूप ज्ञानात्मक माहिती मिळते, आरोग्यविषयक माहिती मिळते, शैक्षणिक माहिती मिळते आणि मनोरंजन पण सुद्धा होते. ब्रीदच आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय. सगळ्यांचे विषय इथे मांडले गेले पाहिजेत, त्यांच्यापर्यंत त्यांचे कार्यक्रम गेले पाहिजेत. म्हणून आकाशवाणी अमरावतीने रूप पालटलेलं आहे. नवीन कार्यक्रमांचं आता इथे प्रसारण होतं आहे, नवीन कार्यक्रम आलेले आहेत, प्रसारणाच्या वेळा पण बदललेल्या आहेत आता. आणि आता आकाशवाणी पहिले फक्त अँटेनावर आपल्याला रेडिओवर यायची, आता मोबाईल ऍप वरनं पण आपण इथेच काय जगात कुठेही आपण आकाशवाणी अमरावती ऐकू शकतो. तर इतकी मजल आकाशवाणी अमरावतीने गाठलेली आहे, त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? नाही, ही खूप मोठी उडाण आहे मॅडम आकाशवाणीची. या आम्ही लहान होतो त्यावेळेस सेलचा रेडिओ होता, मोबाईल ऍपद्वारे येऊनाला भारतात तुम्ही कुठेही काही ऐकू शकता. वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज आपण हा स्वरसंवाद कार्यक्रम घेतो आहोत. तर आज कुठलं गीत आपल्याला ऐकायचंय? पुन्हा एकदा सर्व टीमला वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमच्या परिवाराकडून शुभेच्छा आकाशवाणीला. धन्यवाद. हा पाय बहारा चित्रपट आहे, त्यामध्ये तारे इथले नीलगंधे सुट्टे तारे. आपल्यासोबत हे गीत ऐकण्यासाठी कोण कोण आहेत सुनीलजी? माझा परिवार आहे, सुनीता ताई, सुनील बुके आणि 3 मुली, माधुरी, पूजा आणि दीक्षा. आणखी मोठी आपली आकाशवाणी 100 वर्ष आहे. कोण श्रोते फोन लाईन वर आहेत? लहानारबी वरून मी रवींद्र रामदास अकोलकर बोलतोय. सर्वप्रथम आपल्याला 8 जुलै होणाऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. धन्यवाद. मला एकच सांगायचं आहे की अमरावती आकाशवाणी जेव्हापासून म्हणजे ऐकतो किंवा सुरू झाली, त्यामध्ये जे एक सांगोना नावाची कादंबरी आपण मध्यंतरी प्रसारित करत होत्या, ती कादंबरी मला खूप आवडायची. अच्छा, आकाशवाणी अमरावतीने आपल्या आयुष्यात काय बदल घडवला, किती प्रभावित केलं आपल्याला आकाशवाणी अमरावतीने, काय सांगाल आपण? अमरावती आकाशवाणीने तर मला एक म्हणजे ब्लाइंड असल्यामुळे जगण्याची प्रेरणा आकाशवाणी अमरावतीने आम्हासारख्या श्रोत्यांना दिली. एक सकारात्मक माध्यम पण बनली ना ती. सकारात्मक बाजू ही म्हणजे ब्लाइंड लोकांना पाहिजे असते बाजू आपण मिळवून दिली. विशेष म्हणजे आपल्या केंद्रावरून आधी स्थानिक कार्यक्रमांना जास्त वाव मिळत नव्हता, परंतु आता जो वाव मिळतो ना, त्यामुळे आणखीनच आम्हा श्रोत्यांना खूप म्हणजे बरं वाटतं. आणि आकाशवाणीने आता प्रसारणाचा वेळ पण वाढवलेला आहे, तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आम्हासारख्या श्रोत्यांचं म्हणजे खूप चांगलं ज्ञान मिळते. नेत्रहीन लोक आहे किंवा जनजागृतीसाठी जे आकाशवाणी कार्य करते ते खूपच अस्मरणीय आहे. म्हणजे एकूणच आकाशवाणी अशी आहे की ती आपल्याला असं अडवत नाही, ऐकणं पण सुरू राहतं आणि काम पण सुरू राहतं. मित्र किंवा मैत्रिणीसारखी आहे की ती म्हणते की चल मी पण तुला जरा मदत करते, होईल काम, होऊन जाईल. तर अशी ती आकाशवाणी आहे ना आपली. आणि विशेष म्हणजे कसं आहे, आकाशवाणीवरून जेवढं काही म्हणजे आपण ऐकतो ना मॅडम, आकाशवाणीवरून ऐकल्यानंतर बऱ्याच गोष्टींची प्रेरणा मिळते. एक विशेष महत्व आहे आपल्या अमरावती आकाशवाणी. जशी आकाशवाणी वेळेचं भान म्हणजे ठेवते, तसंच आपणही ठेवायला हवं, एवढाच एक मला मेसेज सर्व श्रोत्यांना द्यायचा आहे. अरे वा. परत एकदा आकाशवाणी अमरावतीला होणाऱ्या वर्धापन दिनाच्या माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि आज आपल्यासोबत आता आपण जे गीत सुचवणार आहात, तर हे ऐकण्यासाठी आपल्यासोबत कोण कोण आहे आणि कुठलं गीत आता आज? माझ्यासोबत आहे, माझी आई आहे विनंताई अकोलकर, बहिणा प्राजक्ता बिरे, त्यानंतर शारदाताई, मग तसेच प्रमिला अकोलकर, मुलगा आहे नैतिक अकोलकर, मुलगी आहे धनुश्री अकोलकर.
अच्छा, बधाई हो बधाई जन्मदिन की तुमको, हे गीत मला ऐकायचं आहे. बधाई हो बधाई जन्मदिन की तुमको, बधाई हो बधाई. संवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत? ताई मी प्रल्हाद पद्मने बोलतो, गोपालनगर अमरावतीवरून. प्रल्हादजी, कसे आहात आपण? मजेत आहोत ताई. आकाशवाणी अमरावतीचा वर्धापन दिन आहे 8 जुलैला. तर आपण काय सांगाल आकाशवाणी अमरावती बद्दल? काय भावना आहेत आपल्या आकाशवाणी अमरावतीच्या विषयी? आकाशवाणी अमरावती याचं उद्घाटन माजी खासदार आनंद अडसूळ यांच्या हस्ते झालं होतं ताई. अच्छा, आपण होतात का त्यावेळी? काही प्रसंग आठवतोय? सांगा ना आम्हाला. आमचे पत्र होते तेव्हा आकाशवाणीवर पत्र पाठवत होतो आम्ही. हो हो, म्हणजे अमरावती होता संघ आहे आमचा. पहिले रिले सेंटर म्हणूनच आकाशवाणी अमरावती होतं. आता त्याचे प्रसारणाचा कालावधी वाढलाय. पहिले 2 तासांचा होता, आता 4 तासांचा झालेला आहे. आपल्याला कसा वाटतोय हा आकाशवाणी अमरावतीचा बदल? कसा वाटतोय आपल्याला? खूप छान वाटतं ताई. आणि कार्यक्रम कसे वाटतात? खूपच चांगले वाटतात आणि मी नियमित ऐकत असतो. माझ्या फार आवडीचा म्हणजे विषय आहे आकाशवाणी अमरावती. आपण काय करता प्रल्हादजी तसं? ताई मी फर्निचरचं काम करतो. अच्छा, अरे वा, कौशल्य आहे आपल्याकडे. हो हो हो. अरे वा. आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त आपला फोन लागलेला आहे स्वरसंवाद कार्यक्रमात. तर आज आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय? जानी मेरा नाम, त्यामधलं किशोर कुमारच्या आवाजामधलं गाणं आहे. नफरत करणे वालों से सीने में प्यार भर दो. तर आज आपल्यासोबत हे गीत ऐकण्यासाठी कोण कोण आहे प्रल्हादजी? आता हे गीत ऐकण्यासाठी माझ्यासोबत माझी पत्नी आहे कमाल पद्मने, मुलगा आहे संदीप पद्मने, प्रदीप पद्मने, आमचे श्रोता मित्र आहेत हिरामन शेंडे, हिम्मतराव शृंगारे आणि श्याम किटे, सिद्धार्थ गोंडाने. करने वालों के सीने में प्यार भर दूं. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत? रंगरावजी कोल्हे, अमरावती. अच्छा, काय करता रंगरावजी आपण? फर्निचर आहे, सुतारकाम. अच्छा, आपण हे कौशल्य आत्मसात केलंय. कुठे शिकलात आपण हे कार्य? माझं लहानपणापासूनच व्यवसाय मॅडम. अच्छा, जेव्हा आकाशवाणी अमरावती आपल्याला सोबत करते, कार्यक्रम सुरू असतात, आपले काम सुरू असतं, आपलं कसं वाटतं? तिथे कार्यक्रम तर खूप आवडतात मला. रेडिओ चालूच असते मॅडम मोबाईलवर. अच्छा, सगळेच कार्यक्रम चांगले आहेत. आणि आज आता आपण फोन केलाय, तर आज कुठलं गीत आपल्याला ऐकायचंय? आईची महती सांगणार. आपल्यासोबत हे गीत ऐकण्यासाठी कोण कोण आहे रंगरावजी? माझी पत्नी आहे उषा कोल्हे, मुलगी आहे पल्लवी कोल्हे, मुलगा आहे तुषार कोल्हे आणि रितेश कोल्हे. अच्छा, आणि आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम जेव्हा सुरू झाले तेव्हा आपली भावना काय होती? काय वाटलं आपल्याला? अमरावतीत आकाशवाणी सुरू झाली तर खूप आनंद वाटला. अरे वा. तर रंगरावजी, आज आपण जे गीत सुचवलेलं आहे ते आता आम्ही आपल्यासाठी प्ले करतो आहे. आणि आपला हा जो आनंद आहे आकाशवाणी अमरावतीत आल्यानंतरचा, तर तो असाच द्विगुणित करा आणि ऐका आपल्या आवडीचं गीत. स्वरसंवाद कार्यक्रमात आपलं स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत? आम्ही तांदूरवरून बोलत आहे, विष्णू लिखार. आज विशेष कार्यक्रम आहे ना आपला. हो, आपला 8 तारखेला वर्धापन दिन आहे म्हणजे. हो, आपल्या हार्दिक शुभेच्छा आपल्या केंद्राला. आपलं केंद्र चालू झालं तेव्हापासून मी आपलं आकाशवाणी केंद्र अमरावतीचं ऐकत आहे. हो. आकाशवाणी अमरावतीने आपल्या आयुष्यात काय बदल घडवला आपल्याला काय सांगता येईल? आपला ज्ञानवर्धक सर्व कार्यक्रम त्या आकाशवाणीचे ऐकतो मी. टीव्ही वगैरे ऐकतच नाही. 53 वर्षाचा आहे पण तरी मी आकाशवाणीला सोडलं नाही. अच्छा, अरे वा. हो, आपल्या केंद्राचं उद्घाटन झालं. आनंद अडसूळ आहे ना, हं, त्यांनीच केलं ना. हो, हो, आपल्या केंद्राला फार त्रास झाला. पहिल्यांदा यवतमाळ केंद्र चालू झालं, हं, आपल्या केंद्राला मशिनऱ्या वगैरे नव्हत्या, काही दिवस रस्ता नव्हता. हो, फारच त्रास झाला चालू करायच्या वेळेस. आपल्या आकाशवाणी दर्जेदार कार्यक्रम सर्व सकाळपासून कार्यक्रम चालू आहे का नाही, हं, त्यामुळे फारच खुशी वाटत आहे. अरे वा. भक्तिगीत, स्वर संवाद. आकाशवाणी अमरावतीने खडतर प्रवास पार करत आपले जे सगळे श्रोते आहेत, बहुजन श्रोते आहेत, त्यांना आनंद दिला, माहिती दिली, मनोरंजनही केलं. फार उच्चांग गाठला आपला अमरावती आकाशवाणी. अरे वा. तर विष्णूजी, आज आपण आता या प्रसंगी कुठलं गीत ऐकू इच्छिता? त्यातलं कुठलं? तुझे बिटा के कर लूंगी मैं बंदा आती. आपल्यासोबत हे गीत ऐकण्यासाठी कोण कोण आहे विष्णूजी? विष्णू लिखार आहे, मंगला लिखार आहे, भूषण लिखार आहे, प्रियंका लिखार आहे, तर घाटोळ कंपनी आहे. ऐका आपल्या आवडीचं गीत. दिल में तुझे संवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत? हॅलो, मी प्रशांत वाकोळ बोलतो. 8 जुलै हा आकाशवाणी अमरावतीचा वर्धापन दिन आहे. तर आपल्याला आकाशवाणी अमरावती बद्दल काय वाटतं? कशी वाटते आपल्याला आकाशवाणी अमरावती? तिचे कार्यक्रम कसे वाटतात? आकाशवाणीचे सगळे जे कार्यक्रम आहे पुढे ऐकतो मी, मोबाईलवर ऐकतो, आनंद वाटते.
आज आपला फोन लागलाय, तर आज आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय? गजाननची आरती देव आहे का? आपल्यासोबत हे गीत ऐकण्यासाठी, ही आरती ऐकण्यासाठी कोण कोण आहेत? कल्पना वाकोडे, पत्नी आहे आणि मी आहे. ऐका आपल्या आवडीचं गीत. खूप स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत? मी संतोष भाऊ सागळे, ट्रेझरी कॉलनी, अर्जुननगर, अमरावती येथून बोलत आहे. काय करता संतोषजी आपण? माझं मॅडम डेली नीडचं दुकान आहे. अच्छा. आकाशवाणी अमरावती आपला वर्धापन दिन 8 जुलैला साजरा करते आहे. तर आकाशवाणी अमरावती बद्दल आपल्या काय भावना आहेत? आपल्याला काय वाटतं आकाशवाणी अमरावती बद्दल, तिथल्या कार्यक्रम प्रसारणाबद्दल? आकाशवाणी अमरावतीला वर्धापन दिनाच्या माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आकाशवाणी अमरावतीचा नेहमीचाच श्रोत आहे मी. अच्छा. आकाशवाणी अमरावतीचा कदाचित जन्म मला वाटते 15 डिसेंबर 2015 पासून झाला असावा. 15 डिसेंबर 2015 पासून आपण प्रत्यक्ष स्थानिक कार्यक्रमाला प्रसारण सुरू केलं, पण त्याची पायाभरणी 8 जुलै 2013 ला झालेली आहे. तेव्हापासून आकाशवाणी अमरावतीची वाटचाल अधिक वेगाने होत चालली आहे. आणि आकाशवाणी अमरावतीत आता जे बदल झालेले आहेत, ते बदल आपल्याला कसे वाटतात? हे बदल तर एकदम नवनवीन आणि नवीन तरुणांसाठी तर फारच चांगले आहे. आकाशवाणीचे कुठले कार्यक्रम आपल्याला खूप आवडतात? आकाशवाणी अमरावतीचे मला सर्वच कार्यक्रम आवडते. सकाळी 6 वाजतापासून चालू होते तर रात्री 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत चालूच राहते. आकाशवाणी अमरावती केंद्र हे स्वतः एक समाधान करत आहे. आकाशवाणीचं ब्रीदच आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय, सगळ्यांना धरून चालायचंय तिला. हो मॅडम, हो मॅडम. अशी समृद्ध वाटचाल आकाशवाणी अमरावतीची आहे. आज आपण फोन केलाय संतोषजी, तर आज आपल्याला या अनुषंगाने कुठलं गाणं ऐकायचंय? आपण जे चांगलं गाणं सांगाल तेच ऐकू मी. अच्छा, या अनुषंगाने आपल्याला गाणं ऐकायचंय, तर आम्ही ही फरमाईश आपली जरूर पूर्ण करू. आपल्यासोबत संतोषजी हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहेत? माझ्यासोबत माझे मिस्टर आहे कुंदा सागळे, मुलगी आहे रश्मी सागळे, जावई आहे आदित्यराव पोयरकर, माझा मुलगा आहे शिवम सागळे आणि नात आहे माझी श्रीजा पोयरकर. आकाशवाणी केंद्र अमरावतीला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ऐका आपल्या आवडीचं गीत. मन का रेडियो बजने दे जरा गम को भूल कर. आपलं खूप स्वागत. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत? आम्ही भारत पवार बोलतो मॅडम, अमरावतीहून, साईनगर. भारतजी, बघा आता आकाशवाणी अमरावती 8 जुलैला आपला वर्धापन दिन साजरा करत आहे, तर आकाशवाणी अमरावती बद्दल आपल्याला काय वाटतं, काय सांगाल आपण? म्हणूनच मॅडम लावला तुमचा आजचा विशेष कार्यक्रम आहे हा. हो, म्हणून त्यासाठीच आठवणीसाठीच लावला मॅडम. रेडिओ आणि विविध भारती हे खूप वर्ष आपलं आठवणीचं आहे. आणि आपल्याला कार्यक्रम कसे वाटतात आकाशवाणी अमरावतीचे? मॅडम, विविध भारती आणि तुमचे अमरावतीचे कार्यक्रम पूर्णच आम्ही ऐकत असतो मॅडम, सकाळपासून रात्री 11 वाजेपर्यंत. अच्छा, म्हणजे आपल्याला माहिती, मनोरंजन पण मिळतं ना आकाशवाणी अमरावतीच्या कार्यक्रमात? मॅडम आता कसं आहे मॅडम, बसल्या जागी काय आता तर तुमचं मनोरंजनच पहिलेपासूनच ऐकतो मॅडम. तुम्ही म्हणलं विशेष एक आठवणी म्हणून हा कार्यक्रम तुम्ही जो ठेवला आहे. हो, आठवण म्हणजे काय आहे मॅडम, हे एक लहानपणावरची आठवण आहे. विद्यार्थी सोबत आमच्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा आम्हाला हुंड्यामध्ये फक्त रेडिओ मागितला होता जावई. अरे वा. आम्हाला पण हे आश्चर्य वाटतंय मॅडम. तेव्हा माझी बहीण एका पायाने अपंग आहे. अच्छा. तर ते म्हणे मला हुंड्यामध्ये फक्त एक रेडिओ द्या म्हणे. तेव्हा गावाला तो हुंड्यात दिला होता, मग त्यांनी तेवढाच घेतला मॅडम. अच्छा. तेव्हा रेडिओला एवढा महत्व होतं. हो. ते म्हणे वावरात जाऊ आम्ही, फक्त रेडिओ ऐकण्यासाठी आम्हाला हुंड्यामध्ये फक्त रेडिओ द्यायचा. अरे वा. म्हणजे आकाशवाणी कामात आपल्याला सोबत करते, ती अडथळा निर्माण नाही करत ना. घरोघरी एवढे आहे. आता मला माझ्या मनात जुनी आठवण आजही तुमच्या त्या विशेष कार्यक्रमामुळे जागृत झाली आहे. अच्छा, लक्षात राहण्यासारखी अशी आठवण आहे आणि सुखद आहे की आकाशवाणीला इतकं महत्व तेव्हाही होतं आणि आताही आहे. आजही आहे मॅडम, बरोबर आहे मॅडम. हे तुमच्या आणि हे तुमच्या आकाशवाणी आणि अमरावती यांचे एवढं हे आहे का लोक खूप जुळले. पहिले तर ऐकतच होतो आम्ही लहानपणी मॅडम, पण आता तर काय मोबाईल आला आणि घरोघरी
त्याच्यामुळे खूपच जास्त तुमचे आता हे करत असतो आम्ही. म्हणजे मोबाईल ऍप मध्ये जेव्हा यायला लागली आकाशवाणी अमरावती तर तिचा श्रोतावर्ग आणखीन वृद्धिंगत झाला, मोठा झाला ना. आता मोबाईल मुळे ऐकतो मी, मोबाईल मध्येच लावू. किती सकारात्मक बदल घडलेले आहेत, काय सांगाल आपण? आकाशवाणी ते तर खूपच बदल, जेवढं सांगाल तेवढं कौतुक कमी आकाशवाणी. आम्ही सांगू शकत नाही मॅडम. आता मी तुमच्या 3:30 पासून तुमच्या फोनची एवढं आतुरतेने वाट पाहतो. म्हणलं आता लागलं तर बरं होईल, आज लागलं. अरे वा, असे आमचे जेव्हा श्रोते जुळतात आणि इतक्या आतुरतेने ते फोन लाईनवर असतात, त्यांच्याशी बोलून आम्हाला पण खूप आनंद होतो आणि नवीन एक ऊर्जा मिळते, कार्यक्रम करण्याची पण ऊर्जा मिळते. पाणी चालू आहे तरी मी बाहेर बसून तुमचा फोन लागला पाहिजे म्हणून कव्हरेजसाठी एवढ्या आतुरतेने बसून आहो. अरे वा, आपल्या ज्या आठवणी आहेत या सगळ्या खूप सुखद आहेत आमच्यासाठी पण. आज आता या निमित्ताने आपल्याला कुठलं गाणं ऐकायचंय भारतजी? मॅडम मला गाणं म्हणजे माझी नात आहे, ते अंबेजोगाईला राहते, सृष्टी ठाकूर म्हणून. फोन लागन तर बाबा म्हणे माझ्या आठवणीचं ते अनाडी पिक्चरचं नाही का, छोटीशी नन्हीची प्यारीची आई कोई तरी, माझ्या नातीला डेडिकेट करत आहे मॅडम हे गाणं. अरे वा, निश्चित आम्ही आपल्याला हे गीत ऐकवू. आपल्यासोबत हे गीत ऐकण्यासाठी अजून कोण कोण आहे? माझी नात आहे सृष्टी ठाकूर, माझी पत्नी आहे अर्चना पवार, मी आहे भारत पवार आणि माझा मुलगा आहे मनीष पवार, तो मिलिटरीत आहे. अरे वा, खूप छान. ऐका, हॅलो, स्वरसंवाद कार्यक्रमात आपला फोन लागलाय. आमचे कोण श्रोते फोन लाईन वर आहेत? हॅलो मॅडम, मी आता शेवटच्या क्षणाला फोन लावला, लागला पण लकीली. अरे वा, खूप आनंद झाला जेव्हा आमचे श्रोते फोन लावतात आणि म्हणतात की लागला आमचा लकीली. आम्हाला हा लकीली जो शब्द आहे आणि आमचे जे श्रोते आम्हाला जुळतात या निमित्ताने, तर आम्हाला खूप आनंद होतो. कोण श्रोते बोलत आहेत मला कळेल का? मी मॅडम अमरावतीवरून बोलत आहे, बबिता ज्ञानेश्वर मस्के. आणि मी तुमची नियमित श्रोता आहे. प्रोग्राम जेवढे असतात ते सर्व मी नियमित ऐकत असते. म्हणजे जसं किचन मध्ये FM लावलेला आहे, त्याच्यामुळं स्त्रियांचा जास्त वेळ तुम्हाला माहिती आहे किचन मध्येच असतो म्हणून. अगदी. आता आकाशवाणी अमरावतीचा वर्धापन दिन आहे 8 जुलै. तर मला आपल्याला हेच विचारायचंय की आकाशवाणी अमरावती आपल्याला कशी सोबत करते? आपल्याला काय वाटतं आकाशवाणी अमरावती बद्दल? मॅडम, मी तर असं म्हणेल की जर पती आणि मुलं जेव्हा बाहेर जातात तेव्हा माझ्या सोबतीला आकाशवाणी अमरावती म्हणजे एक मैत्रीण किंवा मित्र असं मला वाटते. म्हणजे आकाशवाणी बद्दल त्यांच्यासोबत तुमचं म्हणणं ऐकून घेणं, तुमचे गाणे ऐकून घेणं आणि सोबत गुणगुणणे पण, म्हणजे घरात एकटं वाटत नाही मॅडम. अरे वा. आणि कधी कधी असं होतं ना की आपण मनात काहीतरी विचार करत असतो की अरे आता पाऊस आहे तर असं काहीतरी छान पावसाचं गाणं ऐकायला मिळालं पाहिजे, आणि त्या क्षणी आकाशवाणीवरनं जेव्हा पावसाचं गाणं येतं वाजतं त्यावेळी आपल्याला कसं वाटतं? खूप छान वाटतं मॅडम, कारण की म्हणजे किचन मधून खिडकीत बाहेर पाऊस पडताना दिसतो, बाजूला FM मधून छान गाणं ऐकायला मिळतं आणि छान गुणगुणते. खूप छान, म्हणजे मी एकटी स्वतःहून म्हणजे खूप मजा घेते या गोष्टीची. अरे वा. आणि आम्हाला फार आनंद होतो जेव्हा आमचे श्रोते असे म्हणतात की आमचा एकटेपणा आकाशवाणी दूर करते. हा सकारात्मक बदल आहे ना, छान वाटते. तर बबिताजी, आज आता आपल्याला या अनुषंगाने कुठलं गाणं ऐकायचंय? मॅडम, मला तर आता पंढरपूरची वारी निघालेली आहे, सर्वांना माहितच आहे. तर त्याच्यासाठी म्हणून मला तुझ्या विना वैकुंठाचा ताराभार चाले ना हे गाणं ऐकत आहे मॅडम मला. अच्छा. आणि आपल्यासोबत हे गाणं ऐकण्यासाठी कोण कोण आहेत? माझ्यासोबत माझे पती आहे ज्ञानेश्वर मस्के आणि मुलगा आहे प्रणव मस्के, मुलगी आहे शताक्षी मस्के. पण त्यांच्यासोबतच मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना रेकॉर्ड करून हे ऐकवणार आहे मॅडम. अरे वा, खूप छान. आणि या माध्यमातून आपला म्हणजे श्रोता वर्ग पण वाढतो आहे आणि आपला मित्रपरिवार पण वाढतोय. आकाशवाणी मधूनच माझी मैत्रीण पण मिळाली होती मला, एकदा मी फोन केला होता. अच्छा. तिने माझा आवाज ऐकला आणि तिने त्याच्यानंतर मला फोन केला की मी तुझा आवाज ऐकला आकाशवाणीवरून. अरे वा. माझ्या लग्नाला आता 25-26 वर्ष झाले, तर त्याच्यामुळं मला 20 वर्षानंतर माझी मैत्रीण मिळाली आकाशवाणीद्वारे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्या सगळ्या मैत्रिणीचा ग्रुप बनवला मॅडम. ही खूप मोठी आठवण आहे माझ्यासाठी आकाशवाणीची. अरे वा. म्हणजे आपली मैत्रीण तर आकाशवाणी स्वतः आहेच, पण आपला जे लग्नानंतर काही मैत्रिणी आपल्या सुटल्या होत्या, मागे राहिल्या होत्या, त्यांना पण जुळवून दिलं ना आकाशवाणीने. दुवा बनली मॅडम. फेसबुक वरून मिळते, व्हॉट्सअप वरून, पण मला आकाशवाणी वरून मिळाले मॅडम मैत्रीण. अरे वा. माहिती मनोरंजनाचं माध्यम आहेच, शिक्षणाचं माध्यम आहे आकाशवाणी, पण मैत्रीचं पण इतकं सक्षम आणि सकारात्मक माध्यम आकाशवाणी आहे हे आपल्या मार्फत आम्हाला कळलं. खूप आनंद झाला आम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. ऐका आपल्या आवडीचं गीत. मनपूर्वक धन्यवाद.
अशाच आठवणी आणि प्रेमामुळे आकाशवाणीचं हे नातं दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत आहे. आकाशवाणीचा हा स्वर असाच निरंतर घुमत राहो, नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचत राहो आणि समाज प्रबोधन, संस्कृती संवर्धन तसंच जनसेवेचं कार्य अधिक व्यापक होत राहो, हीच वर्धापन दिनानिमित्त कामना. आणि आपणा सगळ्या आकाशवाणी अमरावतीवर प्रेम करणाऱ्या श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. चला तर मग श्रोते हो, आता मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आजच्या विशेष स्वरसंवाद या कार्यक्रमातून आपली अनुमती घेतेय. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण वर्धापन दिनानिमित्त विशेष स्वरसंवाद हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाच्या संवादिका होत्या अवंती मोरे. तांत्रिक सहाय्य लाभलं होतं सुनील डफडे आणि गजानन भुसकुडे यांचं. निर्मिती सहाय्य अवंती मोरे यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. फोन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वरसंवाद फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद.